जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल चक्क ई बाईक घेऊन दाखल झाले कार्यालयात। ई बाईक, पेट्रोल बाईक, सायकल शेअरिंग यासह पायी दाखल झाले अधिकारी व कर्मचारी। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल हे आज सोमवारी ई बाईकने कार्यालयात दाखल झाले। त्यांच्या समवेत अन्य विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी हे देखील बाईक व शेअरिंग वाहनाने तसेच सायकलने दाखल झाले। युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा होणारा तुटवडा लक्षात घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवारी शासकीय कार्यालयामध्ये इंधन बचती संदर्भात आवाहन करण्यात आले होते। त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका परिपत्रकाद्वारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। त्यामुळे नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज पेट्रोल बाईक, ई बाईक, शेअरिंग वाहन, सायकलने जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात दाखल झाले। इंधन बचतीसाठी सामान्य नागरिकांनी देखील पुढे यावे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी पुढे सरसावत आहेत, जेणेकरून इंधनाचा होणारा तुटवडा कमी होईल। यासाठी सामान्य नागरिकांनी देखील इंधन बचत करावी असे आवाहन करण्यात आले। नो व्हेकल डे निमित्त जिल्हा परिषदेच्या आवारात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञा घेतली। आम्ही इंधन बचतीसाठी व पर्यावरण संरक्षण तसेच प्रदूषण मुक्त भारत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करू अशी प्रतिज्ञा घेतली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, कृषी अधिकारी उज्ज्वल गिरासे, युनुस पठाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। या चालू असल्यामुळे माननीय पंतप्रधान तसेच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेला आव्हानाचा जिल्हा परिषद नंदुरबार यांनी दखल घेतलेला आहे आणि आव्हानाच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण जिल्हा परिषद मध्ये सर्व येणारे शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच बाहेरचे सुद्धा येणारे जे लोक आहेत त्यांना आम्ही आवाहन करतोय की दर सोमवारी आपण दुचाकीवर किंवा सायकलवर येऊ आणि आपण फोर व्हीलर जे आहेत त्यांचा आपण वापर कमीत कमी करू। त्याचप्रमाणे आपला डेलीचा जो प्रवास आहे ते आपण बसने, पब्लिक ट्रान्सपोर्टने किंवा अशा प्रकारचे पद्धतीने आपण करूया, जेणेकरून आपले पेट्रोल आणि डिझेलची बचत होईल। या संकल्पनेतून आम्ही काम करतोय आणि आजपासून पूर्ण जिल्हा परिषदचा स्टाफ, अधिकारी कर्मचारी दुचाकीवर, सायकलवर येतील अशा आम्ही सर्वांना सूचना दिलेली आहे आणि याचा काटेकोरपणे पालन करतील। धन्यवाद। सध्या आम्ही प्रत्येक सोमवारीचा केलेला आहे, जोपर्यंत मुख्यमंत्री साहेबांचं तसं आवाहन राहील की आपल्याला पेट्रोल डिझेलची बचत करायची आहे तर तोपर्यंत आम्ही याप्रमाणे येऊ आणि काम